नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. प्रचाराला फिरायचं नाही. नाशिकमध्ये उमेदवारावर रोखली थेट बंदूक. वातावरण तापलं. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळते. अशातच नाशिकच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सातपूर भागात आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर थेट बंदूक रोखण्यात आली. इतकंच नव्हे तर प्रचाराला न फिरण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे. या प्रकरणी आपने गंभीर दावा केला आहे. समाधान यांच्यावर बंदूक रोखणारा आरोपी हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे RPI जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे. प्रकाश लोंढे हे सध्या तुरुंगात असून तिथूनच ते निवडणूक लढवणार आहेत. या घटनेनंतर जमावाने बंदूक रोखणाऱ्या तरुणाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा संपूर्ण प्रकार आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे. आपचे उमेदवार समाधान आहेर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी फिरत असताना एका तरुणाने अचानक त्यांच्यासमोर बंदूक काढली आणि इथे प्रचाराला फिरायचं नाही अशी धमकी दिली. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. तेव्हाच आपच्या कार्यकर्त्यांनी आणि परिसरातील इतर नागरिकांनी संबंधित तरुणाला पकडून त्याला चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. या संपूर्ण घटनेमुळे सातपूर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हे सर्व घडत असताना आपच्या कार्यकर्त्याने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून सध्या तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित घटनेबद्दलची माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी तरुणाला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे. या प्रकरणी पुढे काय कारवाई होणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष आहे. आपने तुरुंगात असलेल्या प्रशांत लोंढे यांच्यावर आरोप केल्यानंतर आता नाशिकमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. 15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. गेल्या काही दिवसापासून सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. अशातच अनेक ठिकाणी मतदारांना पैसे वाटण्याच्या, कार्यकर्त्यांना उमेदवारांना धमकावल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आणली आहे बंदूक इथं प्रबुद्ध नगर मध्ये. हे उमेदवार आहे प्रबुद्ध नगरला समाधान आयरनवर ताणली यांनी बंदूक. हा पोरगा जो बंदूक ताणणारा, ही बंदूक आहे, हे ताणत होते समाधान आयरनवर. हाय तो पोरगा. हे समाधान आयरे गागू नको. हे लोक आहे जे त्यांचे साथी समर्थक कोण येते त्याचे, हे लोक आहेत ते, हे पोरं हे साथी आहे त्याचे. हे म्हणताय त्याला सोडा. काय ते बसून बघू. सामाजिक कार्यकर्ते 2 मिनिटं मी एक पोलिसांना फोन करतोय. थोडा ना 2 मिनिटं लाईव्ह बंद होईल. आले का पोलिस? धर फोन धर रे. धरला. ही बंदूक ताणली, फायटर आणि बंदूक माझ्यावर ताणली. मी त्याला म्हटलं शिव्या नको देऊ, माझा तोडला. शिव्या नको देऊ. माझ्या पुतणीचा वाढदिवस होता. माझ्या पुतणीचा वाढदिवस होता म्हणून आला भाऊ शिव्या देऊ नको चौकात. कोण? माझ्या थोबाडीत मारली त्यांनी. माझ्या थोबाडीत त्यांनी. मेरी चावी टूट गई. कहाँ गई मेरी चावी? हाँ 100 की चावी टूट गई. टूट गई पण हे ना की आगलो की हो टूटे ना. आपण गेले हो ना. देखील भेटले बंदूक नेली ना पुढं. कोण आहे बँचोत बंदूक उगार राहिले काचावर? नाही हे गाडी जाऊन बसा कोणतरी. गाडी जाऊन बसा. काकन त्यांना सांग कोण आहे बँचो त्याच्या आईचा टन्ना. आणि हे लोंढे गटवाले ते पोरं होते बरं का, सगळे त्यांच्या याला हे होते ना. बंदूक ताणून राहिले उमेदवारांवर. ही प्रबुद्ध नगर मध्ये लहान पोरं बंदूक घेऊन फिरू राहिले. त्याला कोणाचं पाठबळ आहे? काही लक्षात ठेव. दहशत बंदूक तुमच्या नारळाची बंदूक आहे. ध्यानात ठेव. नारळाची बंदूक आहे. एक लक्षात ठेव.
ध्यानात ठेवा, दहशत चालणार नाही, दहशत चालणार नाही. बंदूक प्रबुद्ध नगर मध्ये बंदूक. हा. मी माझ्या पुतणीच्या वाढदिवसाला आलो, फक्त शिवीगाळ करू नको म्हटलो त्याला, शिवीगाळ करू नको म्हटलो, तो बंदूक काढू राहिला माझ्यावर. मग? नारळाचे लोक वाचवायला कसं केलं? हा? हो इथं बरोबर आहे ना, कमीत कमी 10-12 जण होते. सगळ्यांचे व्हिडिओ काढलेले, सगळे नारळाचे होते. त्यांना म्हटलं शिवी नको देऊ, मी माझ्या पुतणीच्या वाढदिवसाला आलोय, तर लगेच नाही का त्यांनी मला बंदूक काढली, आई घाल्यानी असं वळून घेतलं सगळं पोर. हा? आणि सगळं नाही का ते नारळ लावलेले पोर आले होते बरं का वाचवायला. सगळ्यांचे व्हिडिओ आहे आमच्याकडे, लाईव्ह आहे आमच्या फेसबुकला. काय सांगताय तुम्ही, काय चालू आहे प्रत्येक तू मध्ये बोलू नको, राजकारण नाही करत. तू मध्ये बोलू नको, तू मध्ये बोलू नको, तू मध्ये बोलू नको, मी बोलतोय. तिच्या आईचा दाना तिच्या. हा? माझ्यावर बंदूक टाकतो काय? कोणी दिली रे बंदूक तुझ्याकडं? हातात दिले ना बंदूक. हा? बंदूक कोणी दिली? त्याच्याबरोबर कमीत कमी 10-15 पोरं होते तिथं, आणि त्यांनी नारळाचं सिंबल लावलं होतं खिशाला. त्याला बिचारा आई घालायला. पण तुम्ही जाऊ द्या, आई मिळते, जाऊ दे तुम्ही चला. हा, येतो, येतो. तिच्या आईचा दानाच होता तिच्या आईला. चला दादा कोण, चला. हा ती चावी हरवली आणि तुझी तुटली ना? हा, तुटली. दुसरी चावी आण घरून. हा. ह्याच्यात पटकन लगेच. चल. हा फोन घ्या, तुमचा फोन. तुमचा फोन देऊन द्या. हा माझा फोन. हे बघा, त्याच्याबरोबर कमीत कमी 10-15 पोरं होते. मला प्रत्येकाचं नाव माहित नाहीये, सगळे नाव त्याला विचारा. हा, बंदूक सांगतो काय माझ्यावर? 10-15 पोरं पोलीस आले म्हणून पळाले. जा ना बाबा, कशाला यार तुम्ही. एकाची दहशत संपत नाही तर दुसऱ्यांची लगेच चालू पोरांची. मी लाईव्ह बंद करतोय, मी चालू केला नव्हता मुलांनी. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.